विधान भवनाच्या परिसरामध्ये दोन आमदारांनी एकमेकांना अशा पद्धतीने हाणामारी करणे हे चित्र वेदनादायी आहे। कारण जेव्हा हे चित्र महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर जाते तेव्हा जनतेलाही हे वाईट दिसते चित्र की आपण ज्या लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले ते लोकप्रतिनिधी किमान आपल्या सहकाऱ्यांशी शांतपणे व्यवस्थित बोलू शकत नाही। छोट्या छोट्या गोष्टींसाठी ते हातापायीवर येतात। पण याहीपेक्षा अजून एक गंभीर बाब अशी आहे की महेंद्र थोरवे किंवा दादा भुसे हे दोघेही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आणि जर एका सत्ताधारी पक्षाचा मंत्रीच आपल्याच पक्षातल्या आमदारांचेही म्हणणे ऐकून घेत नसेल तर याचा अर्थ ते महाराष्ट्राच्या जनतेला काय वेळ देऊ शकतील हे चित्र सगळ्या महाराष्ट्रामध्ये जाते। मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्याच लोकांनी आपल्या वागण्या बोलण्यावर थोडं नियंत्रण ठेवायला हवं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।